29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्या असून यंदा ती महाकुंभाच्या दरम्यान आलेली आहे. पुराणात मौनी अमावस्येचं महत्त्व असून या दिवशी काही खास उपाय केले जातात. त्यामुळे शनिदोष कमी होतो. जीवनात काही समस्या, दुःख किंवा ताणतणाव असेल तर तो कमी होतो. ते उपाय कोणते आहेत जाणून घेऊया. हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदा मौनी अमावस्या 29 जानेवारीला असून या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दानाचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनिपद प्राप्त होते असे म्हणतात. मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात. चंद्राच्या प्रभावामुळे मनाची जी अस्थिरता असते ती कमी होण्यास मदत होते, म्हणजेच डिप्रेशन कमी होते आणि मनोबल वाढते. चला तर जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारे उपाय कोणते आहेत. मौनी अमावस्येला स्नानाचे महत्त्व आहे. अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असून चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर सर्वाधिक असतो. अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या कमी प्रभावामुळे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते. म्हणून अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान केले जाते. त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर राहतो. यावर्षी 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्या महाकुंभाच्या काळात येत आहे. त्यामुळे या दिवशी केलेले दान, तप आणि स्नान यांचे महत्त्व अधिक वाढलेले आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून कुंभ स्नान करा आणि जल आणि दुधाने सूर्यदेवांना अर्घ्य द्या. काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेने आपल्या सप्तचक्रांवर ध्यान केंद्रित करा. जर तुम्ही किमान 5 मिनिटं हे करू शकलात तर तुमचा ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणता येईल. या वर्षीची मौनी अमावस्या म्हणजे एक संधी आहे. तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा सूर्यदेव उत्तर पूर्व दिशेला आहेत तेव्हा तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मुख करून आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे ध्यान करून स्वतःला ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न करा. कुंभ स्नानात जाऊ शकत नाही अशांनी काय करावं? जे लोक कुंभ स्नानासाठी जाऊ शकत नाहीत ते इतर जलाशय व पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊनही या पद्धतीने लाभ घेऊ शकतात. आणि जे लोक जलाशयातही जाऊ शकत नाहीत ते घरच्या घरी ब्रह्ममुहूर्तात स्नान करून गंगाजल मस्तक, हृदय आणि नाभीवर लावून ध्यान करू शकतात. मौनी अमावस्येनिमित्त खास उपाय. मौनी अमावस्येच्या दिवशी चित्त शांत ठेवण्याचा आणि कमी बोलण्याचा प्रयत्न करा. तसेच अपशब्द बोलू नका. जे लोकांच्या कुंडलीत ग्रह दोष आहे किंवा ज्यांचा जन्म अमावस्येच्या दिवशी झालाय किंवा ज्यांच्या कुंडलीत ग्रहयुतीमुळे पितृदोष आहे त्यांनी स्नानानंतर पिंपळाच्या झाडाखाली खीर अर्पण करावी आणि उर्वरित खीर इतरांना द्यावी. मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करा. तसेच जसे जमेल तेवढे काळ्या तिळाचे दान करा. गरजवंतांना किंवा मंदिरात तुम्ही काळे तीळ दान करू शकता. यामुळे सुखसमाधान मिळते. जर तुम्हाला पितरांना प्रसन्न करायचे असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करा. त्यानंतर एका कलशात जल आणि काळे तीळ घालून महादेवावर अभिषेक करा. या उपायाने शंभो महादेवाची खास कृपादृष्टी तुमच्यावर राहते. तसेच पितृदोषाचीही समस्या दूर होते. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ अवश्य दान करा. असे मानले जाते की काळे तीळ दान केल्याने कुंडलीतील अशुभ प्रभाव दूर होतो. तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी येत्या मौनी अमावस्येला आपण नक्कीच काही उपाय करायला हवेत.